मिरजेत कॅफे चालकाला लुटल्याप्रकरणी मिरज शहर पोलिसांनी सौरभ पोद्दार टोळीतील आणखीन एकाला अटक केले। आतापर्यंत पोलिसांनी दोघांना अटक केले। मिरज शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ असणाऱ्या ब्रदर्स अड्डा नावाने कॅफे गुरुवारी रात्री 10च्या सुमारास सराईत गुन्हेगार सौरभ पोद्दार, ओमकार साळुंके, अक्षय फोंडे, सार्थक जाधव यांनी येऊन काउंटरवर कोयता फेकत दहशत निर्माण करून गल्ल्यातील पैसे काढा नाहीतर तुम्हाला जिवंत सोडणार नाही असे म्हणत 2900 रुपये हिसकावून घेतलेत। माझी तडीपारी संपले, सौर्याभाई आणि त्याची गँग परत आले। या चौकातील मीच दादा आहे, पोलिसात तक्रार दिल्यास तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी सौरभ पोद्दार यांनी दिली असल्याची फिर्याद मिरज शहर पोलिसात दाखल करण्यात आले। काही दिवसांपूर्वी मिरजेतील कर्मवीर भाऊराव पाटील चौकात अशाच प्रकारे कोयत्याचा धाक दाखवून कापड दुकान फोडण्यात आलं होतं। तर रात्री पुन्हा एकदा सौरभ पोद्दार टोळीने या ठिकाणी कोयत्याचा धाक दाखवत कॅफे चालकाला लुटलंय। याबाबत मिरज शहर पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी पोलिसांनी ओमकार साळुंके आणि अक्षय फोंडे या दोघांना अटक केले। न्यायालयाने दोघांनाही सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दिले। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील करीत आहेत।